साकारली आणि आपल्या संघाच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान त्याने दिलं. वेल प्लेड प्रदीप अभिनंदन धामणगाव आणि सचिनजी गोंधळी सरांचा आवाज ऐकूया. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जशी मॅचला सुरुवात होईल, पहिल्या फेरीतील दुसरी मॅच जनुमान क्रिकेट संघ सरवली ब आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 कुंदे. हॅलो, धन्यवाद कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी. आता आपण एक सन्मान घेतोय. जानकी एंटरप्राइजचे सर्वेसर्वा सन्माननीय वैभवजी भोईर साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. या मंचावर कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी आयोजित या चषकामध्ये भोईर साहेबांना सन्मानित होत. इथं मात्र आज चेंडू अप्रतिम झेल, पहिला फलंदाज बाद झालाय. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, म्हणायला हरकत नव्हती, पण चांगला एफर्ट लावलेला झेल मागे. गेने, जितू गेने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतात. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे, त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. मोठ्या ग्राउंड नाही, मोठ्या ग्राउंडवर आलो पाडवा साहेब आपल्या कॉलनीत बोला सर. हां हां, ओके ओके, करतो सर. 26 ओके सर, चालेल चालेल, लगेच करतो. ओके सर. इथं मात्र हा चेंडू खेळून काढलाय. एका धावेसाठी एकेरी दुहेरीवर भर द्यावं लागेल. स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्री गणेशा करतोय. सरवली वर्सेस कुंदे हा सामना आपण पाहत आहात. खूप चांगला बॅटल आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र हा चेंडू, हा गुड्डाप्या चेंडू आणि सरळ निर्धाव एसटी रक्षकाच्या हातामध्ये, कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही एसटी रक्षक. अप्रतिम चेंडू, गोलंदाजांना पूरक अशी खेळपट्टी स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ हे क्रीडांगण आपण अनुभवतात, पाहतात. खूप चांगलं सुसज्ज असं मैदान. इथे बघा अजून एक आखोटाप्या चेंडू, शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, पण एक सोटी धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. एकेरी दुहेरीवर भर. स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहिलं चांगलं षटक हाताळतायत गोलंदाज बीके.
गोलंदाजाचं नाव भूषण आहे, पण मात्र त्याचं टोपण नाव, लाडकं नाव बीके आहे. पण हरकत नाही, नाव कुठले असू ते काम केले त्यांनी आज या सामन्यामध्ये. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये, चेंडू फरार झालाय 6 धावांसाठी. पहिला षटकार आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी, उत्तुंग उत्तुंग असा हा षटकार शुभमच्या बॅटमध्ये, मोनिशच्या बॅटमधून आलाय, माफ करा, मोनिश ऑन द फायर. पुढील चेंडू, इथे मात्र अजून एक फटका मोनिशच्या बॅटमधनं येतोय. मोनिश ट्रेडमार्क फटका आहे, लॉंग ऑन ला क्लिअर करतोय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार, पहिले षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळते ती 15. वर तर चांगला खेळ झाला होता कुंदे संघाचा. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके मोनीच्या बॅटमधनं पाहायला मिळाले सरवली संघासाठी. 6 धावांसाठी वैयक्तिक आपण पाहिलं तर 13 धावांवर खेळतोय मोनिश. आता स्ट्राईकला आहे फलंदाज शुभम, स्ट्राईकला आहे शुभम, नॉन स्ट्राईकला मोनिश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सदानंद. इथे मात्र अगुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुल गेलाय. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव पूर्ण करतोय. 2 धावा सुद्धा शपलाईने पूर्ण करतो शुभम. थोडं शांत खेळ सुरू होता पहिल्या 4 चेंडूवर. त्यानंतर सरवली संघाने विस्फोटक फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय सरवली संघाकडनं. सदानंद, अजून एक अखूट टप्प्याचा चेंडू, गती होती, गतीमध्ये बीट केलंय शुभमला. निर्धाव चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळला होता. पंचांकडे अपील जरूर फलंदाजांनी केली होती. पंच आमचे दक्ष पंच आहेत, त्यांनी अपील फेटाळून लावली आणि निर्धाव चेंडूची सांगता सदानंद पुन्हा सज्ज होत आहे शुभमसाठी. अजून एक अखूट टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. शॉट लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालंय, थोडेसे पडलेत तिकडे. दुखापत तर नाही झाली, दुखापत नाही झाली पाहिजेच, कारण क्रिकेट खेळत असताना आपल्या ह्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खास करून आपण पाहतो खूप मैदानं अशी असतात, शेताबांधावर माळावर तयार केलेली मैदानं असतात. हे मैदान मात्र सुसज्ज आहे आणि लेदर क्रिकेटसाठी हे मैदान नेहमीच आपण रोजच्या क्रिकेटमध्ये पाहत असतो. लेदर क्रिकेटचे बरेच खेळाडू या ठिकाणी लेदर क्रिकेटचा सराव करत असतात. त्यामुळे सुसज्ज असं मैदान आहे, ग्रास आहे, कुठल्या प्रकारची इजा होणार नाही याची दक्षता संपूर्ण आयोजन कमिटीकडनं घेण्यात आलेली आहे. पण मात्र 1 धाव रोखू शकले नाही. आता मोनिश येत आहेत. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. पडल्यानंतर थोडं बाहेरच्या दिशेने वळतोय. लेग कट केल्याचं प्रयत्न गोलंदाज साधारण करताना यशस्वी सुद्धा झालेत आतापर्यंत. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पंच इशारा करतायत अवांतर चेंडू, अवांतर धाव. उजव्या इटलीच्या खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू होता. एक अवांतर धावीने धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ती 19. सदन पुन्हा सज्ज होत आहेत मोनीसाठी. इथे मात्र पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पूर्ण आपण पाहिलं तर पॉइंट थर्ड मॅन पूर्ण खाली होता
आणि एका टप्प्याच्या साईने चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी चौकार. चांगली गोलंदाजी सुरू होते पण मोनिश याला माहिती आहे की उजव्या हाताने खेळून फायदा नाही, तर रिव्हर्स अटेम्प्ट केला. रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला 4 धावांसाठी. मोनिश पुन्हा सज्ज होते सदानंदसाठी. इथे मात्र गोलवर टप्प्या चेंडू चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग. एकच धाव, 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 24 सरवली संघाची. मोनिश फॉर्म मध्ये आपण पाहिलं असेल आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आले. आतापर्यंत एकूण वैयक्तिक धावांचा जर विचार केला 18 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेत. पाण्याची व्यवस्था करायची स्वयंसेवकांना विनंती आहे. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर सुसज्ज असं मैदान, प्रेक्षक स्टँड आपण पाहू शकता, खेळाडू कक्ष पाहू शकता. आमचं भव्य दिव्य असं व्यासपीठ, स्टेज VVIP डाईज, खूप सुंदर आयोजन कोंडेरी स्पोर्ट कोंडेरीच्या माध्यमातून. आणि खास करून या स्पर्धेला ज्या ज्या दात्यांनी मदत केली आहे, खास करून हावरे बिल्डर्सच्या माध्यमातून खूप सारी मदत करण्यात आलेली आहे, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. स्वप्ननगरी हावरे बिल्डर्स, स्वप्नांचं घर, ज्यांच्या माध्यमातून तयार होत आहे. टिटवाळा येथे मोठं गृहसंकुल उभारतायत हावरे बिल्डर्स, यांच्या माध्यमातून खूप सारी मदत झालेली आहे. तसेच सन्माननीय योगेशजी देशमुख साहेब यांच्याकडनं सुद्धा खूप सारी मदत कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या चषकासाठी खूप सारी मदत झालेली, त्यांचं सुद्धा आम्ही ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. इथे मात्र मोनीसाठी हा धोका होता मात्र, आणि काय झेल टिपली आहे, मोठा अंतर पार केलाय आणि मोनिशला खेळाडू कक्षामध्ये दाडले. या झेलमध्ये दम होता आणि आपण पाहिलं तर मोनिश सारखा मोठा मासा गळाला लावल्यामध्ये यश आले कुंदे संघाला. पाहिलं 18 धावांवर खेळत होता आणि पहिल्या चेंडूवर विनोदने त्याला फसवलंय आणि त्या क्षेत्ररक्षकाची स्तुती करावी लागेल, दाद द्यावी लागेल. इतका मोठा पल्ला पार केला, लॉंग ऑनवरनं मिड ऑन पर्यंतचा जवळजवळचा पल्ला त्यांनी पार केला होता आणि त्याला माहिती होतं की ही विकेट किती महत्वाची आहे, या विकेटवर किती हा सामना किती अवलंबून आहे. आणि सरवली संघाचा विस्फोटक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आले. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी भूषण याने झेल पूर्ण केली होती. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद सज्ज होते निखिलसाठी. निखिलकडे सुद्धा क्षमता आहे. इथे मात्र हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि निखिलला सुद्धा माघारी परतावं लागेल. अजून एक मोठा मासा गळाला निखिलच्या रूपानं. बाद झालेले सरवली संघाचे 24 धावांवर आता प्रणय येत आहेत निखिलची जागावर. प्रणय
स्ट्राईकला येत आहेत विनोद ऑन द हॅट्रिक. हॅट्रिकवर आहे 30 नंबरची जर्सी परिधान करून विनोद चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया हॅट्रिक पूर्ण होईल काय या स्पर्धेमधील. आणि इथे मात्र बॅटची कडा आणि हॅट्रिक कंप्लीट. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळालं विनोदच्या माध्यमातून. प्रणय आला तसा माघारी परतलाय. लगातार 3 चेंडूवर 3 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय विनोदला. आता प्रणयची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येत आहेत. नितेश येत आहेत. आतापर्यंत 4 गडी तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळालेत. मोनीश बाद झालेत. मोनीश, शुभम, निखिल, प्रणय. शुभम आणि नितेश ही जोडी मैदानावर. आता 3 गडी बाद करण्यामध्ये यश आले. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आतापर्यंत पाहायला मिळाले गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. 4था चेंडू घेऊन येतो या षटकातील. इथे मात्र 4 धावा. चौकार. बॅटला स्पर्श झाला होता चेंडूचा. पंच इशारा करतात बॅटने हा चेंडू नॉनस्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार आणि धावसंख्या कुठेतरी आता पुढे सरसवली. 28 या आकड्यामध्ये पोहोचतीये. 4 गडी जरूर बाद झालेत. मात्र विस्फोटक फलंदाजांचा भरणा असलेला सरवली संघ आहे. फायटर संघ म्हणून भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये याला ओळखलं जातं. फायटिंग करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतो. इथे मात्र फुल टॉस चेंडू. रिक्स घेतली नाही. 1 धाव तर पळून पूर्ण गेली आणि एका धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतं. एकेरी दुहेरीवर भर देणं गरजेचं आहे कारण क्रिकेटचा ऑक्सिजन जोपर्यंत आपण घेत नाही. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पहिल्या 3 चेंडूवर 3 गडी बाद केले. त्यानंतर चौका. त्यानंतर एकेरी धाव आणि शेवटचा चेंडू विनोदचा. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू. शॉर्ट पूल करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. अजून एक मासा गळाला. 4 गडी बाद केलेत या षटकामध्ये गोलंदाज विनोदने. आणि पूर्ण कंबरड मोडले असं म्हणायला हरकत नाही आता सरवली संघाचं.
पहिल्याच चेंडूवर एक धाव जमा केले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सदानंद येत आहेत. दुसरं षटक सुद्धा सदानंदने हाताळलं होतं. धावा खर्च केले तर फक्त 9. इथे मात्र हा चेंडू एस्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड. अजून एक फलंदाजाला माघारी परतावं लागेल सरवली संघाच्या. हा गडी तंबूच्या आश्रयाला आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत. सरवली संघाची बिकट अवस्था कुंदे संघाच्या माध्यमातून खास करून विनोद आणि सदानंद टिचून गोलंदाजी करतायत. कुठल्याही प्रकारची मुभा देत नाही मोठे फटके खेळण्याची सरवली संघाच्या फलंदाजांना. फलंदाजीसाठी गौरव येत आहेत. सदानंद पुन्हा सज्ज होत आहेत गौरवसाठी. आता इथे मात्र अपील झाली आहे. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. मात्र लेग बाईच्या रूपाने एक धाव जरूर मिळेल. एकेरी दुहेरीवर भर. इथे मात्र हा चेंडू विरकावून दिले. क्षेत्ररक्षक आहेत मात्र एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. पुढील चेंडू घेऊन येत आहेत आता गोलंदाज सदानंद. थोडासा प्रार जरूर झालाय. इथे मात्र हा चेंडू गती होती. डावी एसटी सोडतात. पंच इशारा करते अवांतर चेंडू अवांतर धाव. एकेरी दावेने धावसंख्या गुणफलक पुढे सरसावली. आता धावसंख्या धावफलकावर 36 या आकड्यामध्ये 36. 6 गड्यांच्या मोबदल्यात 6 गडी तंबूच्या आश्रयाला धावसंख्या 36 वर पाहायला मिळते सरवली संघाची कुंदी संघाच्या विरोधात. इथे मात्र अजून एक फुलटॉस चेंडू भिरकावून दिले आणि चौकार. संख्या धाव फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात 40 पाहायला मिळते. आक्रमण सुरुवात जरूर केली आहे फलंदाज नितेशने. यशस्वी सुद्धा झालंय. इथे मात्र अजून एक मोठा ब्लास्ट षटकार आणि या षटकाराने धावसंख्या 46 वर पोहोचते. सन्मानजनक धावसंख्येकडे एक फायटिंग स्कोर कडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते सरवली संघ. इथे मात्र षटक समाप्त झालेत 4 आणि धावसंख्या धाव फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती 46. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या बिकीने. त्याच्यानंतर सदानंदने 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र विनोदने 4 गडी बाद करत 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता सदानंदवर प्रहार केलाय. 17 धावा बहाल केल्यात त्या सरवली संघाला आपल्या या षटकामध्ये. 24 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये सदानंदने. या मैदानाचा विचार केला तर खूप मोठं मैदान आहे. गोलंदाजी मार्कवर 12 नंबरची जर्सी परिधान करून गोलंदाज सज्ज होत आहे राज. फलंदाजीसाठी फलंदाज आहेत गौरव. राज आणि गौरव. इथे मात्र पहिला चेंडू बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. अजून एक मासा गडाला अजून एक धक्का सरवली संघाला. गौरव बाद झालेत. 7 गडी बाद झालेत आणि 7 गड्याच्या मोबदल्यात 46 या धावसंख्येवर सरवली संघ.
यापुढील होणारा सामना राये वर्सेस बाटाले. राये वर्सेस बाटाले विनिंग मॅच आहे. सॉरी, विजयी संघ, या सामन्यातील विजयी संघ आणि धामणगाव आणि या सामन्यातील विजयी संघ पुढील सामना होईल. दोन्ही संघांनी नोंद करून घ्या. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू अक्षय आलेत फलंदाजीला. पहिल्या चेंडूवर बीट केलंय गोलंदाज राजने. पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं गौरवला. त्याच्यानंतर हा युवा गोलंदाज 12 नंबरची जर्सी परिधान करून कटर स्लोअरचा एक उगवता तारा राज. इथे मात्र अजून एक कटर, मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू होता. पंच इशारा करतायत अवांतर चेंडू, अवांतर धाव. या एकेरी धावीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 47. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत राजचे. इथे मात्र हा चेंडू गेलून काढलाय पॉइंटच्या रिझन मध्ये. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण होते आणि एकच धाव. एका धावेवर समाधान मानलंय, कारण नॉन स्ट्राईकला जे फलंदाज होते नितेश यांनी मागील षटकामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती. 2 चौकार 1 षटकार वसूल केला होता, तेही सदानंदला. आता काय करतो ते पाहणं उत्सुकतेचं राहील. नितेश राजसाठी अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र हा चेंडू बैठक घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मिस झालाय. यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता. एकेरी दुहेरीवर भर देणं खूप गरजेचं होतं. राचा चेंडू, ओरपी चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू पत्र्याच्या पलीकडे गेलाय, कंपाऊंडच्या पलीकडे गेलाय षटकारासाठी. आणि या 6 धावाने इथे दाखवते की त्याची जी क्रम जो ज्या ठिकाणी फलंदाजीला आलाय 6 नंबरला 6वा फलंदाज आला होता, तर कुठेतरी वरसंधी का दिली जाऊ नये हे दाखवून देतो प्रत्येक फटक्यामागे. आणि धावसंख्या आता 50 पार झाली आहे. धावसंख्या झाली 54. म्हणजे एक फायटिंग स्कोर उभा करण्यामध्ये यश आलंय असं म्हणायला हरकत नाही सरवली संघाने. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या मैदानाचा विचार केला तर मागच्या बाजूने भातसा नदी वाहते. आपल्या मैदानाच्या एका बाजूने पीसी टिटवाळा रोड आहे, एका बाजूने क्रशर आहे. त्याच्यामुळे चेंडू जाण्याची दाट शक्यता आहे. आणि या चेंडू गेल्यानंतर, चेंडू फुटल्यानंतर कोंडिरी संघाचं संपूर्ण कमिटीचं एक म्हणणं आहे की चेंडू नवीनच दिला जाईल. तर तेच करतायत. इथे मात्र हा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न केला होता जरूर. निर्धाव चेंडूची सांगता. 5 षटक समाप्त झाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या सरवली संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 54 आणि 55 धावांचं आव्हान. म्हणजे प्रति षटक 11 धावा जमा कराव्या लागतील कुंदे संघाला सामना जिंकायचा असेल तर. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला नितेशच्या माध्यमातून. 26 धावा वैयक्तिक जमा करण्यामध्ये यश आलेल्या या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्या दात्यांनी मदत केली त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. खास करून आपले स्वप्नांचं घर स्वप्ननगरी हावरे बिल्डर्स यांचं आपण हावरे ग्रुपचं धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आई माऊली मेडिकल सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तसंच पॅराडाईज
साईडच्या माध्यमातून सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेला ज्या ज्या दात्यांनी मदत केली आहे त्यांचं सर्वांचं आम्ही धन्यवाद यासाठी की आपण आपल्या सर्वांमुळे ही स्पर्धा यशस्वी करणं शक्य आहे. ताहीर कुंगले साहेब आणि अरविंद चौधरी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला खूप सारी मदत करण्यात आलेली आहे. त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. खास करून आमचे योगेशजी देशमुख साहेब यांच्याकडनं सुद्धा आम्हाला भरभरून मदत, सडल हाताने भरभरून मदत त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. कारण ही स्पर्धा म्हणजे कोंढेरीकरांचं एक स्वप्न असतं. प्रत्येक वर्षी अशी स्पर्धेचं आयोजन करायचं की आपल्या परिसरामध्ये असं आयोजन कधी कोणी करत नाही. असं आयोजन कोंढेरीच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं. क्रिकेटवेडं गाव आहे. भातसा आणि कालू नदीच्या दोन्ही नदींच्या मध्ये वसलेलं हे कोंढेरी गाव आणि या कोंढेरी गावची स्पर्धा म्हटली तर कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते दरवर्षी. सरोली संघाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि कुंदे संघाचे फलंदाजी पाचारण केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला या थोडी घाई करा. संकेत आणि सचिन ही जोडी, सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर प्रणय येत आहेत. धामणगाव संघाची हे नवतरुण खेळाडू आपण पाहू शकता. भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये धामणगाव या संघाचं नाव खूप मोठं आहे. आपण पाहिलं असेल तर 35 ते 40 वर्षापासून ह्या गावामध्ये ओरम क्रिकेट खेळलं जातं. असं हे धामणगाव गाव आहे. अतिशय शांत आणि तालुका क्रिकेटला मोठे मोठे फलंदाज दिलेलं हे गाव धामणगाव गाव आपलं पाहू शकता. आनंद घेत आहेत या सामन्याचं. पुढील सामना धामणगाव संघाचा विजय संघाविरोधात. स्ट्राईकला आहेत सचिन, स्ट्राईकला आहेत सचिन, नॉन स्ट्राईकला आहेत संकेत. पंच इशारा करते सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय सज्ज होत आहे. डीप मध्ये जर आपण पाहिलं स्लॉग ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर एक वायडिश लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रणय इथे मात्र हा चेंडू बॅटवर घेतलाय. एक धाव तर पळून पूर्ण करतील स्वतःच्या आणि संघाच्या धावाचा श्री गणेशा करतोय फलंदाज सचिन. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिला चेंडू गती दिली होती, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. मात्र बॅटवर घेण्याचा प्रयत्न सचिन कडनं झालाय. संकेत येते स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला आता सचिन पोहोचलेत. गोलंदाज प्रणय पुन्हा सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग मार्कवर. इथं मात्र हा चेंडू अप्रतिम फटका ड्राईव्ह गेलाय 4 धावांसाठी आणि हा चौकाराने स्वतःच्या धावांचं आता इथे मात्र श्री गणेश केले चौकाराने. खूप चांगला फटका होता. पडल्यानंतर सरळ चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने चौकारासाठी. स्वयंसेवकांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनवर जाऊन तैनात व्हायचं आहे. कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनवर जाऊन तैनात व्हायचं आहे कृपा करून. कोण गेलाय का बॉलला? हे बॉलला गेला नाही. बॉलला कोण गेला नाही वाटतंय. उजव्या इष्टीच्या बाहेरचा रोखाचा चेंडू होता. त्या ठिकाणं जज केला होता फलंदाजाने आणि चेंडू सरळ भिरकावून दिला चौकारासाठी.
चौकारांना धावसंख्या 5 वर पाहायला मिळते. चांगली फलंदाजी कुंदे संघाच्या माध्यमातून, खास करून संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रणय पुन्हा सज्ज होत आहेत संकेतसाठी. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुल केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एका टप्प्याच्या सहाय्याने चौकार. इशारा करतात चौकाराचं. स्वयंसेवक यांना पुन्हा विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर तैनात राहायचंय. हे चौकाराने धावसंख्या 90 पोहोचते. आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला होता, कारण या आधीच्या चेंडूवर जो चौकार लगावला होता शुभमने, कव्हर ड्राईव्ह केला होता. आखूड टप्प्याचा चेंडू टाकून सरप्राईज डिलिव्हरी करायचा प्रयत्न केला होता, पण सरप्राईज केले प्रणयला फलंदाज शुभमने. चांगली फलंदाजी कुंदे संघाकडनं आतापर्यंत पाहायला मिळते. 55 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ 9 धावांवर पोहोचला आतापर्यंत. इथे मात्र चेंडू आणि बॅटची कडा, मोठा मासा गळाला. शुभम बाद झालाय. पहिला विकेट, पहिला मासा गळाला लावलाय कुंदे संघाचा सरवली संघाने. संकेत बाद झालेत. वैयक्तिक 8 धावा जमा केल्या. 2 चौकार, अप्रतिम चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. मात्र प्रणयने कमबॅक केले, गतीने बीट केला. आत येणारा चेंडू बॅटला स्पर्श करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला होता. आता इथे येतोय फलंदाज राज. राजाने चांगली गोलंदाजी केली होती. 8 धावा खर्च केले होते. एक षटकार जरूर त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मात्र तरी सुद्धा उर्वरित 5 चेंडूवर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. राजने आता तो फलंदाजीसाठी येतोय. राज आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रणय पुन्हा सज्ज होत आहेत आता राजसाठी. इथे मात्र गती कमी केली, गतीमध्ये परिवर्तन केलं, बीट केलं. पाय एका जागेवर होते आणि बॅट घेऊन पुढे आले होते राज. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत प्रणयने आणि 9 धावा खर्च केलेत. 9 धावा खर्च केल्या आहेत. प्रणय पुन्हा सज्ज होत आहेत राजसाठी. इथे आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या रिजन मध्ये फील्ड जरूर झालाय. पंच इशारा करता लेग बाईज आणि अपील झाली होती रनआउटची. मात्र ती सुद्धा पंचांनी फेटाळून लावली. म्हणजे एक धाव पूर्ण होते, पहिलं षटक समाप्त होते. एका गड्याच्या मोबदल्यात कुंदे संघाची धावसंख्या 10. चांगली गोलंदाजी म्हणावीच लागेल, कारण ज्या पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतरच्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली प्रणयने आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणले. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी तर म्हणता येणार नाही, पण समसमान गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणेची गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून झालेली आहे. सचिन आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. चला गोलंदाज आपण लवकरात लवकर, कॅप्टनला विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यानंतर सुद्धा आपल्याला त्वरित सामना खेळायचा आहे. जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल, विजयी संघाविरुद्धात धामणगाव संघ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. निखिल येत आहेत फलंदाजीसाठी. स्ट्राईकला आहेत राज, नॉट स्ट्राईकला आहेत सचिन. पुढील चेंडू. इथे मात्र गती होती, बॅटच्या पट्ट्यामध्ये पाहिजे तसा आला नाही. 1 धाव तर पूर्ण झाली आणि एकच धावीवर समाधान मानले सचिनने.
राजची इच्छा होती डबल घेण्याची, मात्र सिंगल डबल मध्ये डील करतायत राज. मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. जो फलंदाज जे बाद झाले संकेत, त्यानंतर मात्र कुठेतरी एकेरी दुहेरीवर भर कुंदे संघाकडनं. इथे मात्र फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत आणि 6 धावांसाठी चेंडू जातोय. मस्तक पे दस्तक या षटकाराने धावसंख्या धावफलकावर आता इथे पाहायला मिळते ती 17. खराब चेंडूचा खरपूस समाचार कसा घेतला जातो सचिन दाखवून देतेत. क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र क्षेत्ररक्षकाला सुद्धा प्रेक्षक व्हावं लागलं त्या ठिकाणी. चांगला फटका सचिनच्या माध्यमातून, अप्रतिम. पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला, थोडासा अँगल चेंज झाला होता चेंडूचा. निर्धाव चेंडूची सांगता. आता इथे मात्र कमबॅक केले निखिलने. निखिल टू सचिन. हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतं. अजून एक स्विंगिंग यॉर्कर. अपील झाले, पंचांनी अपील फेटाळून लावली आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता. अपील मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता. पंचांनी फेटाळून लावला निर्धाव चेंडू. काय चेंडू हाताळतोय गोलंदाजी. षटकार लागल्यानंतर थोडा रागारागाने गोलंदाजी करतोय. अजून एक फुल टॉस, पत्रा तोड षटकार आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरसवते. खराब चेंडूचा खरपूस समाचार. 2 फुल टॉस वर 2 मोठे ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 चांगल्या चेंडूवर 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. आता धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 23. 5 चेंडू झालेले. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव, निर्धाव, षटकार असं हे समीकरण या षटकामध्ये निखिलच्या. इथे मात्र अखूट टप्पाचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. 2 षटकर समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर कुंदे संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 23. गोलंदाजी मार्गावर पुन्हा प्रणय. तर पहिले षटक प्रणयने हाताळले, 10 धावा खर्च केले होत्या. त्यानंतर निखिल थोडासा महागडा ठरलाय, 13 धावा खर्च केल्या. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. प्रणय काय करतोय आता. 3ऱ्या षटकामध्ये प्रणय आलेत. फलंदाजीसाठी राज स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहेत सचिन. तिसरं षटक घेऊन येतात प्रणय. इथे मात्र पहिला चेंडू गतीवर स्वार झाला होता. 1 धाव तर पूर्ण झाली. एका धावेवर सचिनने समाधान व्यक्त केले आणि एका धावेने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालाय सचिन. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 24. प्रणय येत आहेत गोलंदाजी मार्कवर. गतीवर स्वार झालेत. पहिला चेंडू गतिवान चेंडू होता. राजच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, पाहिजे तसा आला नाही. सचिनसाठी प्रणय. इथे मात्र अजून एक तेज तरार चेंडू. गती गती आणि गती. गतीवर स्वार झालाय प्रणय. निर्धाव चेंडूची सांगता. धामणगाव संघाचे चाहते पाठीराख्यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा धन्यवाद. आपण वेळेच्या आधी इकडे आलात. राये संघाचं सुद्धा शुभ आगमन झालंय. वेलकम राये संघ. अजून एक गतिवान चेंडू. इथे मात्र प्रयत्न केला होता राजला बाद करण्याचा.
एक चोरटी धाव पूर्ण केली सचिनने आणि एका धावेने धावसंख्या आता पुढे सरसवली आहे 25 आतापर्यंत आपण पाहिलं. चार चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्या 2. प्रणय चांगली गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र अजून अजून गती 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 आणि गती गतीवर स्पर्धा, पण गतीच्या बरोबर चांगल्या टप्प्यावर सुद्धा गोलंदाजी करतायत प्रणय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली 25, म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सरवली संघ कमबॅक केलंय. कमी धावांवर फायटिंग स्कोरवर आपला 100% एफर्ट देत आहेत. इथे मात्र आखू टप्प्याचा चेंडू, एक धाव तर पूर्ण झाली आहे. एका धावेने समाधान. धावसंख्या झाली ती 36, म्हणजे 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा, 14.50 ची सरासरी राखावी लागेल सामना कुंदे संघाला जिंकायचा असेल तर. पहिल्या चेंडूवर राज सिंगल घेतली आहे राजने, त्यानंतर 2 निर्धाव, त्याच्यानंतर एक सिंगल. बरोबर लिहिलेलं ना, म्हणजे तुम्ही मला दोन डॉट बोलले ना. 2 डॉट आहे. 2 डॉट होतो ना, 2 झालते ना डॉट. 2 डॉट आहे ना. तरी मोज तो सचिन 2 डॉट झाले काय. 1 2 3 4 5 हे काय. अरे बरोबर ना तू. सचिन तू सांग, सचिन 2 डॉट झाले तू सांग. सचिन 2 डॉट खेळलेले पहिला चेंडू राज खेळलेत 1 धाव, त्यानंतर सचिन 2 डॉट झालेत. त्याच्यानंतर सचिनचं सिंगल आहे रे, एक रन. त्यानंतर राज डॉट आणि राजची सिंगल. भाई बरोबर ना, तुम्ही पण लक्ष द्या ना. हे भाई सांग, तो सचिन 2 बरोबर सचिन डॉट 2 झाला का. हा मग अरे 2 डॉट आहे. लगातार 2 डॉट झाला ना. काय झालं रे. अरे तो सचिन 3 बॉल गेले, त्याला समजलं नाही का. अरे सचिन तू 2 बॉल डॉट आहे. किती गेलाय पण. तुला माहिती नाही, तू गेलाय ते बाहेर सांगतील बोललं. अरे तो डॉट गेले तरी तू सांगतो मी. अरे पहिला
तीन सिंगल आहे आणि 3 डॉट आहे. अरे 5 ला 3 तर रन घेतले. तुम्ही मला इतके clear झालं, तिसरा सिंगल लिहिले मी. मला दुसऱ्या घराला तीन सिंगल 3 सिंगल 2 डॉट. मम्मीने बरोबर लिहिलेलं ना, तू आमचं मला इथे नाही हे झालं. मी बरोबर लिहिलेलं ना, तुम्हाला कन्फ्युज केलं का असं लिहिलं बोलतो परत. नाही, मी लिहून ठेवलेला 13-29. बॉल लक्षात पाहिजे. 13 चेंडू 29 धावा कुंदे संघासाठी. इथं मात्र हा चेंडू खेळून काढला. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? झाली आहे आणि 2 धावा सुद्धा चपळाईने पूर्ण केलेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 28. पाण्याची व्यवस्था करायची. स्वयंसेवकाने विनंती आहे, पाण्याची व्यवस्था करा. ते मला ना भगवान नाही उन्हामध्ये, तो बॉल पण दिसून इकडे गेला होता. डोळ्याचा ना पाणी झालं. आता जरा 27. स्वयंसेवकाने विनंती आहे, पंचांना पाण्याची व्यवस्था करायची कृपया. आपण पाहत आहात कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरी चषक 2026. राया संघाचं इकडे आगमन झालेलं आहे. वेळेच्या आधी आपण या ठिकाणी आलात त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. राय संघ वेलकम. भाटाली संघाने सुद्धा वेळेवर उपस्थित राहायचंय. बस झाल्यानंतर टाइमपास चालू करा नाही. भाटाली संघ सुद्धा राया आणि भाटाले हा संघ आजचा लॉट. त्यानंतर शेवटचा सामना असेल कोपर वर्सेस श्रीगणेश अंजूर. धामणगाव पिंपलगर सामन्यामध्ये धामणगाव संघाने बाजी मारली. आता सरवली जयहनुमान सरवली बी वर्सेस भूमी 11 कुंदे हा सामना सुरू आहे. आणि भूमी कुंदे आणि सरवली यामधील विजयी संघ धामणगाव संघासोबत पुढील सामन्यामध्ये 2 हात करणार आहे. त्यानंतर जागृती 11 राया वर्सेस जय ब्राह्मणदेव भाटाले हा सामना होईल. चला गोलंदाज कोण आहे बॉलर? सज्ज झालेत. गोलंदाजाचं नाव गौरव येतात. गोलंदाजी मार्कवर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे सरवली संघ. गौरव गोलंदाजी मार्कवर गौरव सज्ज आहेत. फलंदाजीसाठी राज आणि सचिन ही जोडी. गौरव इथे मात्र हा चेंडू गतीमध्ये बीट केलंय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतो. निर्धाव चेंडूची सांगता सरवली बी हा संघ. गौरव चांगली गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये सरवली संघाला विजयी व्हायचं असेल तर. ज्याप्रमाणे सरवली संघ आतापर्यंत गेम स्पिरिट दाखवलंय. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातो. एका टप्प्याच्या साईडनी चौकार. गौरव थोडेसे महागडे ठरलेत. धावसंख्या धावफलकावर आता आपल्याला पाहायला मिळते अजूनही 32 धावा. एका गड्याच्या
मोबदल्यामध्ये 32 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय अजूनपर्यंत. चांगली फटकेबाजी सचिन आणि राजच्या माध्यमातून कुंदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खास करून सचिन ऑन फायर होते. आता इथे मात्र सचिनला पाहून राजने सुद्धा आपला पवित्रा बदललाय. गौरववर अटॅक करायचं ठरवलंय आणि या अटॅकमध्ये यशस्वी ठरलं. पहिल्या चेंडूवर जरूर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर मात्र या चौकाराने धावसंख्येला आकार मिळतोय. इथे मात्र बॅटची कडा आणि फलंदाज राज माघारी परततोय. चांगली गोलंदाजी आता इथे मात्र राज करतायत. नेटवर्क नाही. येत आहेत फलंदाज भूषण येत आहेत. अर्थातच लाडकं नाव बीके आहे आणि या स्पर्धेचं खास करून आनंद घेत आहेत आमचे परममित्र नरेशजी गायकर एनजी. नरेश शेठ गायकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, आमचे परममित्र आहेत. या कोंडेरी गावावर विशेष ज्यांचं प्रेम आहे, या परिसरावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे नरेश गायकर ऑनलाईनच्या माध्यमातून आणि भावी सरपंच म्हणून त्यांचं आम्ही संबोधित करत असतो. कारण तर ज्या प्रमाणचं त्यांचं कार्य आहे समाजसेवा, तर भावी सरपंच म्हणून सर्व गाव त्यांना संबोधित करत असतं. नरेश शेठ गायकर गोलंदाजी मार्कवर भूषण फलंदाजी. इथे मात्र भूषण चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत आणि षटकार. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. या 6 धावेने धावसंख्या इथे मात्र आकार मिळतोय. 38 या आकड्यामध्ये पोहोचते. इथे मात्र चेंडू अजून एक फटका. काय अंदाज आहे पंचांचा आणि या षटकाराने इथे मात्र सामना पूर्णपणे फिरवलाय कुंदे संघाने. अप्रतिम फटकेबाजी बीके अर्थात भूषण. सजवले दोन्ही. आधीच्या चेंडूवर थोडीशी संधी होती. लॉंग ऑफचे जे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडे ते थोडेसे पुढे आले होते, त्यांचा अंदाज चुकला होता. त्यानंतर तो षटकार, त्याच्यानंतरचा हा फटका, यामध्ये कोणालाच संधी नाही. 11 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बीके ऑन फायर. अर्थातच भूषण याने आपली संपूर्ण संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. फुलटॉस आणि बाईच्या रूपानं हा चौकार. एसटी रक्षक चुकलाय. समाप्त झालंय. अर्थातच धावा 48 या आकड्यामध्ये पोहोचले. 7 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 6 चेंडू 7 धावा. सरवली संघाला कोण तारणार की कुंदे संघ सामना एकाती फिरवणार, हे पाहणं उत्सुकतेचं राहील. सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आमचे परममित्र विनोद जिगुलवी.
दिनकरजी यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. गोलंदाज आहेत शुभम. 6 चेंडू 7 धाब्यांचं इक्वेशन. विनोदजी आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. विनोदजी, दिनकरजी हरकत नाही, या आमचे परम मित्र आहेत. आपल्या विभागामध्ये एक चांगलं काम 40+ माध्यमातून, विनोद गुलवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं. निंबोली संघासाठी भरत सालवे, भरत दशरथ सालवे आमचे मित्र. शुभम इथे मात्र पहिला चेंडू गेलून काढलाय. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? नाही. एका धावेवर समाधान व्यक्त केलंय. ज्या ठिकाणी सहज 2 धावा झाल्या असत्या त्या ठिकाणी भूषण याने थांबवलंय की स्ट्राईक मी घेतो आणि सामना लवकर संपवतो, या उद्देशाने ती स्ट्राईक ठेवण्यात आलेली आहे. आता पाहूया काय करतायत भूषण. गोलंदाज शुभम सज्ज होत आहेत. सरोली संघ जर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यानंतर धामणगाव संघ आपण आपला कर्णधार पाठवायचा इकडे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. विनोदजी गुलवी निंबोली संघाचे उत्कृष्ट बोटीबॉलचे गोलंदाज आहेत. वय 40 असेल मध्ये तरुणांना लाजवतील अशी गोलंदाजी होत असते विनोदची. आणि एक लेदर क्रिकेटर भरत सालवे उत्कृष्ट गोलंदाज आहेत ते सुद्धा, पण लेदर क्रिकेटचे आहेत. भरत सालवे वेलकम. इथे माझा फुल टॉस आणि हा सामना विजयी झालेत. नो बॉल आणि फुल टॉस असा या 6 धावेने हा सामना विजयी झालेत. ते म्हणजे कुंदे संघ अभिनंदन अभिनंदन. कुंदे हार्ड लक. सरवली संघ, धामणगाव संघ आणि कुंदे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि